सभापती महोदय, माननीय कृषी मंत्री साहेब विरोधी पक्षनेते असल्यासारखंच बोलत होते। मंत्री झाले, चार महिन्यापूर्वी 6 महिन्यापूर्वी काय काय भाषण होते त्यांचे मी सहज आता ते पण बघितले। मागच्या बजेटवरचं भाषणही त्यांचं नोट्स मी काढली आता। आणि आज अशा आव आणत होते की जसा राज्य आणि या राज्यातलं शेतकऱ्याचं या सरकारने एवढं कल्याण केलेलं आहे, या शेतकऱ्यांनी आता कोणतीच मागणी करण्याची गरज नाही। या शेतकऱ्यांना कोणतंच दुःख नाही आहे। रेकॉर्ड होते आत्महत्येचं या महाराष्ट्रात, याची जाणीव माननीय कृषी मंत्र्यांना आहे की नाही आहे मला माहिती नाही। एवढ्या जर आत्महत्या होत असतील तर मग सरकारच्या योजना जातात कुठं? कांद्याला सांगितलं त्यांनी की 7 महिने कांदा टिकवण्यासाठी योजनांना। कांदा टिकवणं शेतकऱ्याला चांगल्या पद्धती माहिती आहे, कांदा कसा लटकवायचा शेतकऱ्याला चांगल्या पद्धतीनं माहिती आहे। पण त्या कांद्याचं अनुदान अजून सुद्धा मागचं सभापती महोदय पूर्ण दिलेलं नाही। कृषी मंत्री महोदयांनी कापसाविषयी कोणताही उल्लेख केला नाही, कोणताही नाही। जर कांद्याच्या विषयी अशी भूमिका आहे तर कापूस मागच्या वर्षीचा सुद्धा साठवून ठेवलेला अजूनही सभापती महोदय शेतकऱ्याच्या घरामध्ये आहे। 14,851 कोटी रुपये मदत पुनर्वसन खात्यानं दिलं, पण तो मागच्या वर्षीच्याच अजून जे सरकारने 10,000 कोटी जाहीर केले त्यातले फक्त 3,500-4 हजार कोटी रुपये आतापर्यंत आलेले, पूर्ण 10,000 कोटी अजून सुद्धा मागच्या वर्षीचे शेतकऱ्याच्या खात्यात सभापती महोदय आलेले नाहीये। माननीय विरोधी पक्षनेते, माझी फक्त एकच विनंती आहे की चर्चा परत आपण ठीक आहे, मी चर्चा नाही करत। फक्त कृषी मंत्र्यांनी फक्त इन्शुरन्स किती मिळाला आणि कसा मिळाला एवढंच सांगितलेलं सभापती महोदय। या राज्य सरकारने स्वतः करून काय मदत दिली? फक्त इन्शुरन्स आता हा म्हणजे हा अग्रिमेंट, याच्यात त्यांनी 1,550 झालं। जर सगळा इन्शुरन्स जमा केला तर 72,500 कोटीच्या वर होणार आहे। केंद्र राज्याचा वाटा, शेतकऱ्यांचा वाटा सगळा मिळून। मी आता त्याच्यात जात नाही, कारण हा आपण अग्रिम विषयी चर्चा केलेली, आपण पूर्ण इन्शुरन्स विषयी चर्चा केलेली नाही। चर्चा नको। माझा मुद्दा असा होता की कापसाच्या विषयी कोणती भूमिका मान्य कृषी मंत्र्यांनी, कापसाचा भाव 5,000 रुपये पण खाली आलेला आहे, याच्याविषयी कोणतीही भूमिका यामध्ये मांडलेली नाही। गारपीट आणि अतिवृष्टी जी झालेली आहे, या गारपिटीचं आणि अतिवृष्टीचं जे इन्शुरन्स मध्ये बसलेलं नाही किंवा ज्यांनी इन्शुरन्स काढलेलं नाही त्याच्याविषयी काय सरकारने भूमिका घेतली? मध्ये ज्यांनी पीक विमा भरला नाही आणि त्यांना मदत मिळाली नाही, हे जे सन्माननीय विरोधी पक्ष नेते सांगतायत हे अतिशय चुकीचं, बेजबाबदारपणाचं आहे। या राज्यामध्ये 1,45,00,000 खातेदार शेतकरी आहेत आणि या राज्यात 1,70,00,000 शेतकऱ्यांनी 1 रुपयाचा पीक विमा भरलाय। 2,206 कोटी रुपये अग्रिम दिला गेलेला आहे। अध्यक्ष महाराज, जिराईत मध्ये सोयाबीन आलं, जिराईत मध्ये कापूस आला, त्यावेळेस काय कापूस विरोधी पक्ष नेत्यांच्या कानात गेला होता सांगताना? 13,600 हेक्टरी बागायती कापूस असेल तर 27,000 रुपये हेक्टरी, त्यावेळेस हे ऐकायला कापूस कानात गेला होता का? अध्यक्ष महाराज, उत्तर आहे का? आज विरोधी पक्ष नेत्याला कुठलाही रिप्लायला मुद्दा उरलेला नाही। या सगळ्या गोष्टी आहेत, म्हणून हे सरकार शेतकऱ्याला वाऱ्यावर पडू देणार नाही। आजपर्यंत शेतकऱ्याला जेवढी मदत झाली आहे ती ऐतिहासिक आहे। आजपर्यंतची मदत एवढी कधीच झालेली नाही, एवढी मदत आहे आणि येणाऱ्या काळात दिसून येईल। अध्यक्ष महाराज,